नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अर्पिता पुढे येते। अर्पिता म्हणते की स्वानंदी तूच तिला पैठणी घालायला दिली नव्हती, तो हा ड्रेस मुद्दाम तिला घालायला दिला। त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही सुष्मिता, अगं हे बघ, मी तुला सांगते की मी तुला अगदी पैठणीच घालण्यासाठी दिली होती, मी तुला हा ड्रेस घालण्यासाठी दिला नव्हता। तेव्हा तर सुष्मिता रडत असते आणि ती म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही की ताई तू माझ्या विरुद्ध असं करू शकते। त्यावरती स्वानंदी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आजच्या या फंक्शनसाठी मी माझ्या फॉलोअर्सला बोलवलं होतं, मला जरा ग्रँड करायचं होतं आणि हे सगळं तू फेल करून टाकलंस आणि बघ ते आता सगळेजण मला ह्या कपड्यामध्ये बघतील आणि सगळेजण मला आता ट्रोल करतील आणि सगळेजण माझ्यावर खूपच हसतील। तेव्हा सुष्मिता अगदी इतकी चिडलेली सुद्धा असते आणि रडत सुद्धा असते। ताई तुला हेच हवं होतं ना, पण का तू असं करतेस, तू का माझा इतका रागराग करते, मी फक्त लग्न केलेलं आहे, गुन्हा केलेला नाही, तरी सुद्धा तू माझ्याशी असं का वागते, तू मला किती पनिश करणार आहे, तुला कळत नाही का। तेवढ्यात मंदा पुढे येते। मंदा म्हणते की सुष्मिता रडू नकोस, तुझी काही चूक नाही बाळा। आणि स्वानंदी तू काय केलंस, आज तर तू हद्द पार केली, तुझी बहीणच तुझी जाऊ बनून आली आणि तरी सुद्धा अख्ख्या जगासमोर तू हे असं का वागतेस। तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणते की आई तू असं का बोलतेस, मी खरंच असं का करेल। मंदा आता आरोप करत आहे। स्वानंदीने काही केलेले नसतं तरी सुद्धा ती सांगत असते, पण कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं। मंदा म्हणते की तू तर बोलूच नको, त्या दिवशी तर म्हणत होती ती माझी सावत्र बहीण नाही तर सख्खी बहीण आहे, मग कुठे गेलं हे सगळं तुझं बोलणं त्या दिवशीचं। स्वानंदी बिचारीला फार टेन्शन येतं, कारण त्यांची काहीच चूक नसताना हे सर्व आरोप तिला आता सगळ्या पाहुण्यांसमोर ऐकून घ्यावे लागतात। मंदा म्हणते की शेवटी तू दाखवूनच दिलं सावत्रपणाची भावना, पण तू बाबांना फारच राग येतो। बाबा मात्र आता मंदावर ओरडतात की तोंड सांभाळ म्हणून। मंदा आता बाबांना म्हणते की कशाला तोंड सांभाळून बोलायचं, सगळं काही तुमच्या समोर घडत आहे तरी सुद्धा मला का बोलतात, हे असं वागायचं असतं का। लोक म्हणतात ते खरं आहे, रक्ताचं नातं असतं तेच खरं आहे। आणि स्वानंदीला म्हणते की तुझं नातं आमच्या बरोबर रक्ताचं नाही, म्हणूनच तू आमच्या बरोबर असं वागलीस, आज मात्र शेवटी तू सावत्रपणा दाखवूनच दिलास। तेव्हा स्वानंदीचे डोळे भरून येतात, परंतु समोर लगेच मंदाला म्हणतो की आई अहो तुम्ही काय बोलतात, ते पण स्वतःच्या मुलीविषयी। मंदा आता कान पकडते आणि म्हणते की नाही जावई बापू, मी खोटं नाही बोलत तर खरं बोलते, तर माझी सख्खी मुलगी नाही, ही सावत्र मुलगी आहे, मी कधीही तिच्यामध्ये सावत्रपणाची भावना आणून भेदभाव केलेला नाही। एका पोटच्या पोरीसारखं मी तिला जपलं, सांभाळलं आणि मला असं वाटलं होतं की आता मी तिच्याशी असं वागले तर ती माझ्या मुलांशी चांगलं त्यांना सांभाळून घेईल, त्यांना जीव लावेल। कसलं काय, आता मी तिच्याबरोबर बरोबर वागले तरी सुद्धा आता सगळं काही माझ्या मुलांना भोगावं लागतं, म्हणून आता मंदा आता ही रडत आहे आणि सुष्मिता सुद्धा खूप रडत आहे। तर आता स्वानंदीला विचारायला वाईट वाटतं। मंदा आरोप करतच असते, स्वानंदीच्या मनातून कधी सावत्रपणा गेलेला नाहीच। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आई प्लीज, अगं असं बोलू नकोस, तू का असं बोलतेस आणि कुठला विषय कुठे का घेऊन जातेस। मी तुला परत एकदा सांगते की आई मी सुष्मितासाठी पैठणी आणि शेला आणला होता। मलिका लगेच आता अगदी मायाळकू शब्दात बोलते आणि म्हणते की हे बघ स्वानंदी, ही सुद्धा खूप पुढारलेल्या विचारांची आहे, परंतु वेळ काय काळ काही सगळं काही बघावं लागतं आणि तसं वागावं लागतं। माझ्या अप्पीकडे आणि अधिराकडे बघ, त्या सुद्धा आता लग्ना अगोदर असे वेस्टर्न पॅटर्न घालत होत्या, आता सुद्धा घालतात, परंतु आता सगळं काही प्रसंग बघून हे सर्व करावं लागतं। माझे अप्पी बघ, माझे डॉल बघ, कसे आता पारंपरिक फंक्शनला म्हणजे या त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये आलेले आहे, तीच म्हणजे माझी सून, तिला तू हा ड्रेस मुद्दाम घालण्यासाठी का दिलास। ठीक आहे मान्य करते मी, घराघरामध्ये भांडण हे असतातच, भांडायला भांडं लागतं, पण असं चव्हाट्यावर आणायचं असतं का। अर्पिता लगेच मध्ये म्हणते मुळात म्हणजे असा राग धरून ठेवणाऱ्यांनी अगदी स्वतःला मोठी बहीण म्हणूच नये। शिवण सुद्धा आता स्वानंदीवरच आरोप करतो मुद्दाम आणि म्हणतो की बहिणी माझ्या बायकोने इतका तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास तुम्ही पायाखाली चिरडून ठेवला। तेव्हा आता सुष्मिता बिचारीचा काही दोष नसतो, ती म्हणते की तिचा गैरसमज वाढवलेला असतो मुद्दाम अंशुमन आणि मलिकांनी। सुष्मिता म्हणते की ताई यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार। तेव्हा आता स्वानंदीला अगदी काही कळतच नसतं की कसं सांगावं, कारण ती आता जे काही करत आहे ते योग्य करत आहे। ती म्हणते की मी सुद्धा राजवाड्यांची सून आहे आणि या घराच्या मान मर्यादा मी सुद्धा जपल्या जाते, मला माहिती आहे की येथील रीती सभ्यता सगळं काही माहिती आहे, पण तरी सुद्धा माझ्या बहिणीला मी असे कपडे घालण्यासाठी का सांगेल। अर्पिता लगेच आता स्वानंदीला म्हणते की कारण तू अशीच आहे, तुझे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत। आता मात्र समरला फारच राग येतो, तो रागाने अर्पिताला गप्प राहायला सांगतो। हे बघ अर्पिता, तू कोणाशी बोलते याचं भान आहे का तुला, म्हणून तो खूप रागाने बोलतो। तर अर्पिता म्हणते की दादा अरे तू तर काय माझ्यावर चिडतो रागवतो का, आणि स्वतःच्या बायको काय करते ते तुला नाही दिसत का। अरे बघ त्या सुष्मिताकडे, तिचा जरा विचार कर, स्वानंदीने तिचा इतका मोठा विश्वासघात केलेला आहे, स्वानंदीने मात्र आज तिचा खरा रंग दाखवलेला आहे, कारण आता हे सगळं काही तिने दाखवून दिले।
तेव्हा स्वानंदी समरला म्हणते की राजवाडे. तर समरचा विश्वास असतो. समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणल्यानंतर आता लगेच ह्या म्हणजे अर्पिता, सुष्मिता, मलिका आणि ऐशवन यांना तर धक्काच बसतो आणि राग येतो. तरी सुद्धा अर्पिता म्हणते की दादा, अरे तू काय बोलतोस? अरे तुला अजून सुद्धा पटत नाही का? अरे जरा भानावर ये, डोळे झाकून विश्वास ठेवू नको. त्या बायकोने मुद्दाम हे सर्व केलेलं आहे आणि सुष्मिताला हे कपडे दिलेले आहेत. स्वानंदीचा प्रॉब्लेम काय आहे की सगळ्यांचं अटेन्शन फक्त तिला हवं असतं. सगळ्यांनी कौतुक फक्त तिचं करायचं, बास हेच तिला हवं असतं, बाकी काही नकोय. तिच्यापेक्षा जर कोणी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर ती मुद्दाम त्याच्याबरोबर हे असं करते. आणि आज सुद्धा तेच झालेलं आहे. मोठ्या सुनेपेक्षा छोट्या सुनेचं कौतुक झालं असतं ना, म्हणून स्वानंदीने मात्र तिला तोंडावर पाडलंच. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ अर्पिता, तू खरंच मूर्ख आहे. तू स्वानंदी मॅडम आणि सुष्मिता या दोघीमध्ये कंपेअर करते. स्वप्नात सुद्धा त्यांनी कधी कुणाचं वाईट व्हावं असा विचार सुद्धा केलेला नसेल. वेळ काळ काही बघत नसल तरी सुद्धा त्या संकटात धावून जातात आणि प्रत्येकाचा विचार करतात, प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात. आजपर्यंत स्वानंदी मॅडमने आपल्या घरासाठी काय काय केलं हे काही वेगळं तुला सांगायचं आहे का? हे बघ आजपर्यंत मात्र स्वानंदी मॅडमने राजवाडे घराण्याच्या परंपरा आणि त्यांच्या मर्यादा कधीही ओलांडलेल्या नाहीत. त्यांनी कायम न्यायाची आणि सत्याची साथ दिली, हे लक्षात ठेव. या घरातील आल्या गेल्या माणसांचा आणि अगदी स्टाफचा सुद्धा त्यांनी अगदी विचार केलेला आहे. प्रत्येकाला काय आवडतं काय आवडत नाही या सगळ्या काही गोष्टींचा विचार त्यांनी अगदी मनापासून केलेला आहे. आणि तरी सुद्धा तू त्यांच्याशी असं वागते, त्यांचा इतका अपमान करते, त्यांना असं बोलते तुम्ही किती काही म्हणा, परंतु माझा स्वानंदी मॅडमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हे बघा नेमकं परिस्थिती नक्की काय घडलं ते मला माहिती नाही, पण स्वानंदी मॅडम जे काही बोलत आहे तर त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा आता स्वानंदीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती आपल्या समरकडे अगदी अभिमानाने पाहत असते. आणि बाबांना सुद्धा आता समरचा खूप अभिमान वाटतो, कारण इतक्या सगळं काही होऊन सुद्धा म्हणजे समरने सत्याची साथ दिलेली असते, स्वानंदीची साथ दिलेली असते. राणी रोहन यांना सुद्धा छान वाटतं. त्यानंतर समर पुढे म्हणतो की दुसरी गोष्ट, सुष्मिता स्वानंदी मॅडमची बहीण आहे, मग तिला असं वाटलंच कसं त्या आजच्या तिच्या ह्या कार्यक्रमासाठी अशा पद्धतीचा ड्रेस देतील म्हणून तिने एकदा कन्फर्म करून घ्यायला हवं होतं. नक्की तिला हा ड्रेस म्हणजे घालायला दिलेला आहे, तिने खात्री करून घ्यायला हवी होती. आता मंदा लगेच मध्येच म्हणते की हो, कारण तिने सुद्धा आपल्या बहिणीवर डोळे झाकून विश्वास ठेवला. आता तुम्ही सांगा की सगळी चूक सुष्मिताची आहे का? स्वानंदीची काहीच चूक नाही का? आता समर म्हणतो की हे बघा आई, मला फक्त इतकंच म्हणायचं की सुष्मिताने कोणत्या कार्यक्रमासाठी कोणता ड्रेस घालणं हे तिने ठरवायचं होतं. तेव्हा आता मंदा म्हणते की मला तर असं वाटतं की मुळात स्वानंदीने हा ड्रेस तिला मुद्दाम का द्यायचा. समर म्हणतो की त्या म्हणत होत्या की त्यांनी पैठणी दिली, नक्की काहीतरी गडबड झालेली असेल, त्यामुळे मला असं वाटतं की हा कार्यक्रम इथेच थांबावा, झालं तेवढं बास. तेव्हा आता समर सगळ्या पाहुण्यांची माफी मागतो, माफ करा, कारण आता हा कार्यक्रम इथेच संपला म्हणून मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतो. आणि आता सगळेजण आता निघून जातात. तेव्हा आता अर्पिता रागाने स्वानंदीला म्हणते की एकतर अगोदर माझ्या भावाचं पहिलं लग्न मोडलं आणि आज पुन्हा रिसेप्शनला सुद्धा डाग लावला, मात्र मी कधीच विसरणार नाही, आयुष्यभर लक्षात ठेवील. तेव्हा समरला अर्पिताचा फार राग येतो आणि तो रागाने अर्पिताला शांत राहायला सांगतो. आणि हे बघ आता तू गप्प बस, आता मात्र तू माझा फार अंत बघू नकोस, आत्ताच्या आत्ता तू तुझ्या घरी जाऊ शकते. आता मलिका म्हणते की अरे समर, याला काय अर्थ आहे, सतत आपल्यावर राग काढत असतो. अरे स्वानंदीची चूक झालेली आहे, मग तिला बोल, सारखं का माझ्या मुलावर डाफरत असतो. किंवा समर म्हणतो की हे बघ काकू, त्यांची काही चूकच नाही, त्यामुळे त्यांना बोलण्याचा प्रश्न येतच नाही. सुष्मिता लगेच रडायला सुरुवात करते आणि म्हणते की चूक कशी नाही. आणि हे बघ ताई, तुला तर माहिती होतं की माझ्यासाठी हा इव्हेंट किती महत्वाचा आहे, म्हणून माझे सगळे मित्रमैत्रिणी आणि फॉलोअर्स या सगळ्या इव्हेंटला आले होते. सगळ्यांसमोर मला ओरडून सांगायचं होतं की दॅट आय एम मॅरिड. आता मी त्यांना काय उत्तर देऊ की माझ्या ताईने त्यांना म्हणजे मलाच तोंडावर पाडलेलं आहे आणि हे सगळं मी कधीच विसरणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा स्वानंदीला सुद्धा वाईट वाटतं. ती म्हणते की हे बघ मला माहिती नाही, मी तुला काय सांगू आणि तू माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मी तुला पुन्हा पुन्हा तेच सांगेल की मी तुला साडीच म्हणजे पैठणी दिली होती, तुला आवडेल अशा रंगाची दिली होती, परंतु शेवटी मी हारले. मंदा लगेच म्हणते की हो, हे मात्र हिचं बरं आहे, अगोदर सगळं काही स्वतः करायचं आणि नंतर मात्र सहानुभूती म्हणून सगळ्यांचे रडून रडून मात्र सहानुभूती मिळवायची. तेव्हा आता बाबांना फारच राग येतो. बाबा आता मंदाला गप्प राहायला सांगतात आणि लगेच घरी चल असं बोलतात. मंदा म्हणते की मला का गप्प बसवतात, सुष्मिताची काही चूक नाही, मग तरी सुद्धा तुम्ही तिला धारेवर धरतात आणि आता तुमच्या स्वानंदीची चूक आहे. तर लगेच बाबा म्हणतात की नाही, माझ्या स्वानंदीची चूक झालेली नाहीच, कारण माझी नंदू कधीही असं नाही करू शकत.
त्यानंतर अधिरा म्हणते की हो, बाबा जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे, नंदूताई कधीही असं नाहीच करणार. तेव्हा आता मंदा म्हणते की हो, वा वा, खरंच काय माणसं आहेत तुम्ही. तर रोहन आईला म्हणतो की आई प्लीज तू आता शांत हो, जे काही बोलायचं आहे ते आपण घरी जाऊन बोलूयात. तर बाबा आता मंदाच्या हाताला धरतात आणि रागाने ओढतच तिला घेऊन जातात. स्वानंदी बिचारी रडत असते. त्यानंतर अधिरा ही समरला घट्ट मिठी मारते आणि ती टेक केअर असं समरला म्हणते. तर रोहन माफी मागतो, जे झालं त्यासाठी खरंच सॉरी समर ऑफ असं बोलून आता ते दोघं जायला निघतात. त्यानंतर स्वानंदीला भेटतात. स्वानंदी आता इट्स ओके असं म्हणते आणि अधिरा आणि रोहन हे सुद्धा यांच्या डोळ्यात पाणी असतं. ते दोघेही तेथून निघून जातात. नंतर समर आणि स्वानंदी आपल्या रूममध्ये निघून जातात. तर अर्पिता सुष्मिताच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर तेथे राहतात फक्त अंशुमन आणि मलिका. तर दोघेही आता इकडे तिकडे पाहतात, कोणीही दिसत नाही म्हणून जोरजोराने हसायला सुरुवात करतात, कारण हा सगळा काही तमाशा त्यांनी घडून आणलेला असतो. त्यानंतर स्वानंदी रूममध्ये येते, परंतु तिला मंदा जे बोललेली आहे तर सगळं काही आठवतं, कारण तू सावत्र आहे, तुझं नातं आमच्याशी रक्ताचं नाही. या सगळ्या बोलण्याचा आता स्वानंदी विचार करून तिला फार वाईट वाटत असते. या सगळ्या झालेल्या प्रकारामुळे स्वानंदी खूप टेन्शन मध्ये आलेली आहे. तेव्हा समर तिला पाणी वगैरे आणून देतो, परंतु स्वानंदी काही पाणी घ्यायला तयारच नसते. ती नको असं म्हणते. स्वानंदी रडतच आता म्हणते की मला काही नको, पाणी सुद्धा नकोय. आणि स्वानंदीला इतकं वाईट वाटलेलं असतं, कारण ती म्हणते की आपलीच माणसं जेव्हा आपल्यावर आरोप करतात ना, आणि हे बघा मी तुम्हाला खरंच सांगते, मी स्वतः दुकानात गेले होते आणि दुकानातून आल्यानंतर मी ती साडी आजींना दाखवली आणि आम्ही दोघेही त्या साडीबद्दल बोललो की रंग खरंच खूप छान आहे, स्मिताला हा कलर आवडेल आणि तिच्यावर हा कलर सूट होईल, असं आम्ही दोघे एकमेकींशी बोललो. त्यामुळे असा ड्रेस वगैरे देण्याचा प्रश्न येतच नाही. मग आता हे सगळं झालं तरी कुठून, मुळात मात्र मी ड्रेस का देईल, आपलं ठरलं होतं रिसेप्शन आता हे पारंपरिक पद्धतीने व्हायला हवं. मुळात म्हणजे हे कुटुंब माझं आहे, हे माझ्या स्वतःचं हक्काचं घर आहे. मी माझ्या घराच्या आणि बहिणीच्या बाबतीत असं का वागेल बरं, म्हणून ती खूप रडत असते. तर समर तिला समजावतो. त्यानंतर स्वानंदी रडतच म्हणते की हे बघा, कुठल्या कारणामुळे आता शेवटी आपण हे लग्न मान्य केलं आणि मला असं वाटलं होतं की रिसेप्शनच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊ आणि नव्याने सुरुवात करू. नाही, सगळ्यावर पाणी पडलेलं आहे, म्हणून स्वानंदी खूप रडत असते आणि समरला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ऐका प्लीज राजवाडे, मी माझ्या बाबांची शपथ घेते की मला माफ करा, कारण माझ्याकडे पुरावा नाही, परंतु खरंच मी साडीच घेतली होती. आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम शांत व्हा, हे बघा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे राहील. हे बघा स्वानंदी मॅडम, तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की असं कसं म्हणता, पुराव्याशिवाय तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नसता. आणि हे बघा गोष्ट मात्र जेव्हा आपल्या जवळच्या माणसाची असते तेव्हा आपलं मन आणि आपलं ही बुद्धी आपल्याला काय सांगते ही जास्त महत्वाची आहे. त्यामुळे आपला जवळचा माणूस खरं बोलत असतो आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वानंदी खूप रडत असते आणि म्हणते की सुष्मिता जेव्हापासून लग्न करून या घरात आली तेव्हापासून मात्र ती माझ्यापासून दूर हळूहळू होत आहे, हे मला समजतं आणि खरंच मला याचं खूप वाईट वाटतं, असंही वाटतं. आणि ही परिस्थिती मला नाही बदलता येत आणि माझी इतकी प्रेमळ बहीण माझ्यापासून लांब जाते याचं मला फार वाईट वाटतं. समोर म्हणतो की हो ना, अधिरा आणि माझ्यामध्ये जर काही खटके उडाले तर दिवसभर मला सुद्धा काही चैन देत नसतं, म्हणून मी तुमच्या भावना समजू शकतो. प्लीज शांत व्हा, रडू नका. आणि तो तिला पाणी प्यायला देतो आणि शांत राहायला सांगतो. त्यानंतर समोर आता म्हणतो की एक प्रश्न तुम्हाला विचारू का, मी माझ्या आई वडिलांबद्दल इतकं सगळं काही तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही सावत्र आहात ते मला का सांगितलं नाही, माझ्यापासून हे सगळं तुम्ही का लपवलं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की कारण गरजच वाटली नाही किंवा मी विसरले होते आणि हे कधी माझ्या डोक्यातच आलं नाही, कारण आईने मला सख्या मुलीसारखं वागवलं आणि आमच्यामध्ये सावत्रपणाचा विषय कधीही निघालेलाच नव्हता आणि आजपर्यंत ती कधीही मला ह्या सावत्रपणाबद्दल बोलली नव्हती, पण आज बोलली. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा, आणि तो तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतात की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, प्रत्येकाशी तुम्ही जे काही समानतेने वागतात त्याची वृत्ती तुमची फारच चांगली आहे. समर आपल्या ह्या स्वानंदीचे डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसतो आणि म्हणतो की बास आता रडायचं नाही. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो की सगळं काही ठीक होईल. समरचे हे वागणं बघून स्वानंदी मात्र कावरीबावरीच होते. तर शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर सुष्मिता अंशुमनला विचारते की जिजू तुमचा रागराग का करता. तर अंशुमन मुद्दाम खोटं बोलतो, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की राजवाड्यांचा जो वारसदार आहे तर खरा मी आहे. तर त्यानंतर घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते. समर गुरुजींना विचारतो की सगळी तयारी झाली का. गुरुजी हो असं म्हणतात. तेवढ्यात स्वानंदी फुले घेऊन येते, परंतु तेथील मेडचा तिला धक्का लागतो आणि ते फुलं हातातून खाली पडणार तोच लगेच ते समर तिला झेलतो. दोघे एकमेकांच्या भेटीत येतात आणि ती फुलं त्यांच्या अंगावर पडतात. आजी मात्र हे बघून खूप काही खुश होत. समर आणि स्वानंदी एकमेकांकडे पाहत असतात. आजी त्यांची दृष्ट काढते. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.